श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण महादेवाच्या पिंडीबाबत म्हणजे शिवलिंगाबाबत काही गोष्टी समजून घेणार आहोत। घरातल्या देवघरात महादेवाची पिंड असावी, फोटो किंवा मूर्ती ठेवू नये। घरातल्या देवघरातील पिंडीवर नाग नसावा आणि नंदीही नसावा। पिंड साधी दगडी असेल तरी चालेल, पण शक्यतो पितळेची असावी। देवघरातील पिंड 3 इंचापेक्षा मोठी नसावी, ती 3 इंचापेक्षा छोटी असावी। भगवान महादेव हे देवादी देव असून ते न्यायप्रिय दैवत आहे आणि महादेवाचे सर्व प्रकारचे भक्त असतात, जसे की दानव, किन्नर, भूत, प्रेत, पिशाच असे अनेक योनीतले जीव महादेवाची सेवा करतात। ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला कधीही गोल प्रदक्षिणा मारत नाहीत, अर्धी प्रदक्षिणा मारून नमस्कार करायचा असतो। उत्तर दिशेने पिंडीवर जल अभिषेक केलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते, म्हणून त्या पाण्याला कधी ओलांडू नये, ते ओलांडल्यास पाप लागते। मनुष्याला पिंड पूजन सांगितले आहे, म्हणून संपूर्ण भारतात महादेवाच्या शक्तिपीठांवर महादेवांची पिंड लिंग रूपाने स्थापन केलेली दिसते। महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करत जल अभिषेक करावा। गुरुचरित्रात असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्र अभिषेकाने दीर्घ आयुष्य व आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो। श्रीमद भागवत गीतेत म्हटले आहे की महादेवाची नित्य नियमित रुद्र अभिषेकाने सेवा केल्यास घरात लक्ष्मी अखंड वास करते आणि सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते। भगवान शंकराविषयी थोडी काळजी घेणे खूप गरजेचे असते। उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडून तर नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। काही गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका। पहिली गोष्ट, शंख। शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता। तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते। दुसरी गोष्ट, हळद कुंकू। भगवान शंकर हे वैरागी होते, त्यामुळे शृंगारासंबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही, म्हणून भगवान शंकरांना हळद कुंकू अर्पण केले जात नाही। या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात। तिसरी गोष्ट, तुळशीपत्र। असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपट बनून गेली होती। भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीचं पत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता। चौथी गोष्ट, नारळ पाणी। नारळाच्या पाण्यात भगवान शंकरांना अभिषेक केला जात नाही। नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो, पण भगवान शंकरांना अर्पण केलेल्या पाण्याचे निर्माल्य होत असते। पाचवी गोष्ट, केवड्याचे फूल। शंकराच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे। शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता। अशा प्रकारे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी न वापरता योग्य पद्धतीने पूजा करून भगवान शंकरांचा कृपा आशीर्वाद मिळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।